आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं। कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है। इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है। इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है। जब भी शिक्षक आएंगे, पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे। मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ। आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं। अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिल्ला डुल्ला बंद कर दें। सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है अब। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आँखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें। फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे, हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं। कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है। इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है। इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है। जब भी शिक्षक आएंगे, पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे। मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ। आप 1 मिनट मेडिटेशन
नेहमी हसत राहा, असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. कारण मला हे वाक्य यासाठी आवडले की जो चेहरा आपल्याला हसता म्हणजे या पुस्तकात फारसे वाक्य छान आहेत. हे वाक्य मला आवडलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे हसरा चेहरा आपण जर हसलो तर आपलं मन शांत असतं. आपण हसल्यामुळे आपल्याला म्हणजे थोडं चांगलं वाटतं. धन्यवाद. कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या यशस्वी व्हाल. उतार न घेवा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढउतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा, असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फार थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य आणि आशा बाळगण्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामान करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आलं आहे आणि या एकाकी प्रयत्नामुळे ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहेत. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या बस खाली वाच. आपल्या आंतरिक सुखाने हे नेहमीच प्रवृत्तीत झाले आहे. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमुळे त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकवटपणे हेच जीवनातील परम सत्य होय. परंतु एकवटपासून घाबरणे, त्रास करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकवटपणे हे आपल्याला स्वतःच्या अंतर्गात बस खाली लपले वाच. तुला म्हणते अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्यालाच एखाद्या नातलगाने तुम्हाला जोपर्यंत आपल्याला यश ध्येय प्राप्त होत नाही ते का आवडतं ना. कारण की नाही का त्याच्यात असं लिहिलं त्याचा अर्थ निघतो नाही का आपण नाही का आपल्याला जोरात यश भेटत नाही जोरात आपण धावत. बस कर. आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं. कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है. इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है. इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है. जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे. मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ. आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं.
अपने हाथ को अपने पैर पे रखे, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करे, बेंच का सहारा नहीं ले और हिल्ला डुल्ला बंद कर दे। सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है अब। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आँखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें, फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में, पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? आपल्याला जर का वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या नक्कीच तुम्हाला यशस्वी व्हाल. हे खरं आहे, कारण का या पुस्तकातलं पहिलं वाक्य का आवडलं, कारण का आपण प्रत्येक गोष्ट जी गोष्ट करायला जातो त्या गोष्टीमध्ये आपल्याला अपयश भेटतं. पहिल्यांदा भेटतं, दुसऱ्यांदा भेटतं, तिसऱ्यांदा भेटतं, असं अपयश भेटत राहणार. पण एक ना एक दिवस नक्कीच आपण त्या गोष्टीमध्ये यशस्वी होऊ. युवा निर्माण योजना आपल्या वारंवार अपयश मिळत असेल तर याबद्दल दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे.
देवावर विश्वास ठेवा, तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा, त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्महत्येचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिल्यात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि जीवनात उतर चढ हे येतच असतात नेहमी. असत राहा चेहरा काय असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. नेहमी जीवनात आपण हसतच राहिलं पाहिजे. आपण हसलो नाही तर आपला चेहरा काही कामाचा राहणार नाही. या पुस्तकातील जवळ वाक्य आवडलं नाही. अहंकारापासून तितके सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून. या वाक्यात असं लिहिलेलं आहे की आपल्याला कुठली गोष्ट करताना अहंकार सोडून देऊ नका. अहंकार इतका वाईट आहे की कुठेही आपल्याला मार्ग. जसे की ज्यावेळेस सीतेला रावणाने हरण केले त्यावेळेस वानरांनी समुद्रात दगडाचा पूल तयार करत असताना जय श्रीराम एवढं वाक्य दगडावर लिहून ते पाण्यात टाकायचं ते रामाला आश्चर्य वाटलं म्हणून रामाने पण त्यांच्या पुस्तकाला लांब गेले आणि इकडे तिकडे पाहिले ना आपल्याला स्वतःच नाव एका दगडावर टाकलं आणि तो दगड पाण्यात टाकला पण तो दगड तरंगला नाही, तो डायरेक्ट तळाला गेला. पण त्या ठिकाणी हनुमंतराय अदृश्य रूपाने होते. तेव्हा इकडे तिकडे पाहिलं मागे बघितलं तर हनुमंतराय उभे होते. तेव्हा रामप्रभूंनी हनुमंतरायांना विचारले, हनुमंत तुम्ही कधी आला? तेव्हा हनुमंतराय म्हणले पहिल्या दगडाला, अरे देवा कसं आहे हे तू करू शकत नाही, तुझ्या नावावर जितकी ताकद आहे तुला माहित नाही. जे काम भक्त भक्तच करू शकतात. म्हणून या वाक्यात पण सगळे सांगितले अहंकार आला तरी चढून देऊ नका. आपल्या वाईटात याबाबत दुःख वाटत बसू नका. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. कुठल्या जागेवर थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ उतार हे येतेच असतात. नेहमी सतत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जिथे एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून राहतो. प्रत्येक क्षणाचा वसंतीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आता संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्महत्येने महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिक वाईट स्थिती जाऊन पोहोचाल. धैर्य व अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. म्हणजेच की जीवनात आपण अहंकारापासून खूप सावध राहिले पाहिजे. म्हणजेच की आपण एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून जितके सावध असतो. तो आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं. कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है. इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है. इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है. जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे. मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ. आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना?
आइए शुरू करते हैं। अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं ले और हिल्ला डुल्ला बंद कर दे सिर्फ 1 मिनट के लिए। स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है अब। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आँखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें, फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में, पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू।